चला आपली पहिली एक्सरसाइज आहे. ज्या लोकांना नी प्रॉब्लेम आहे, आपण काल एक्सरसाइज केली त्याच्यामुळे थोडंसं आपल्या नीला प्रॉब्लेम आला, त्यासाठी आपण काय करू, बाकीचं वर्कआउट सगळा बंद केला. पहिले दोरी सपोर्ट घ्यायचा आणि फक्त टोला लावायचं कधी कधी. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 104वा दिवस आहे. तर आपण पाणी आणि 2 खजूर खाऊन दिवसात सुरुवात केली. तर चला आता आपण मार्किंग करू. आता सकाळी आपण उठलो, तुझे पण उठलं पाहिजे लगेच. मिठू काय झालं, झोपा. तर एक गोष्ट सांगायची, काल आपण नॉर्मल पेन होत होतं आपल्याला, आपलं नी आहे ना, या नीच्या बॅक साईडला पेन होत होतं आपण, कारण की आपण त्याचे काप्स मारले आणि थोडंसं कंपनीमध्ये पण थोडंसं हेवी ते शिफ्ट करायचं काम होतं ते सामान. तर ते थोडंसं कॅबिनचं शिफ्ट केलं का सामान, त्याच्यामुळे थोडंसं एका पाय लोड पडला, थोडं जास्त मुचकलेवन झालता, त्याच्यामुळे थोडा पेन होऊ राहिला एक साईडला. एक पाय नाही होतं, दुसरा पाय होऊ राहिला त्या गुडघ्याच्या मागच्या साईडला. तेच म्हणून काल रनिंग केली थोडीशी, तर थोडंसं दुखायला लागलं. आज काय करू आपण, आज नॉर्मल वर्कआउट करू, एकदम वॉकिंग करू आणि थोडंसं स्ट्रेचिंग करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आजचा वर्कआउट हे करू, कट करू, फक्त स्ट्रेचिंग करू आणि वॉकिंग, स्ट्रेचिंग आणि थोडी एक्सरसाइज करू, ते पण लेगची. लेग रिलॅक्स होईल तसं. तर चला वॉर्मअप करू आता. वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. तर आता आपण वॉकिंग करायला जाऊ, कारण काल नाही अजून. वॉकिंग करू का नॉर्मल रनिंग केली ना, तर तो नॉर्मल दुखरूच राहिलं. तर आजचे दिवस काय करतो, आजच्या रिलॅक्स करतो, जाऊन जे होईन ते होईन. आजच्या दिवस रिलॅक्स करू, रनिंग नाही करायची, काही नाही, रनिंग नाही करणार. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, मग आपले डिप्स, ॲप्स आणि सिटअप्स हे आणि प्लँक वर्कआउट हे बाकीचे वर्कआउट करू आज. तर चला वर आलो आपण आता आपण काय करणार, वॉकिंग करणार फक्त थोडंसं, जे म्हणजे थोडंसं. आज गाडी आणली होती, नाही तर येतानाच आपली वॉकिंग होती 1 ते 1.5 किलोमीटर, पण आता गाडी आणली त्याच्यामुळे तर वॉकिंग नाही झाली. थोडंसं आता वॉकिंग करू आणि मग नी पेनसाठी कोणता एक्सरसाइज आहे ती बघू, 1 ते 2 एक्सरसाइज आहे ती करू आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. तर चला वॉकिंग करू.
तर आपण त्या दिवशी इथं स्पीड वर्कआउट केलता या ठिकाणी. इथून यायचं, इथून वर जायचं. त्यासाठी ही इथं थोडीशी जागा खराब होती बघा. इथून इथून टर्न आहे, इथून पाय डायरेक्ट खाली पडतो, इथून डायरेक्ट असा होऊन डायरेक्ट पाय असं जायचं, इथं इथं तिरका जायचा. त्याच्यामुळं काय झालं, त्याच्यामुळं लचका बसला वाटतं पायाला. आणि थोडंसं ते म्हणजे 2-3 कारण झाले, तर त्यातलं हे एक हे एक कारण झालं, अजून 2-3 कारण झाले त्याच्यामुळं इंजुरी होत आली आपल्याला. इंजुरी तरी 10% आहे, पण त्यात आपण अजून वर्कआउट केला तर ती अजून वाढन. त्यासाठी आता आपण इंजुरीची 1 ते 2 दिवस स्ट्रेचिंग आणि इंजुरी रिकवर व्हायचा वर्कआउट करू. त्याच्यानंतर मग आपलं रेग्युलरमध्ये ते चालू करू. तर ते लक्षात ठेवा कधी पण. कोणाकडून पण चुकी होती. स्पीडमध्ये कसं आहे, स्पीड इव्हेंटमध्ये तोच लफडा असतो. मायनर नॉर्मल जर थोडीशी चुकी झाली तर तुम्हाला त्यावेळेस कळत नाही, ते दुसऱ्या स्पीडला रिझल्ट करतो. तरी आपण प्रॉपर स्ट्रेचिंग करतो, त्याच्यामुळं थोडा पाय थोडंसं लवचिक राहतो. त्याच्यामुळं आपल्याला बेनिफिट भेटला, नाही तर पूर्ण आऊट झालो असतो आपण डायरेक्ट, कारण की एवढ्या इंजुरीमध्ये. तर आपण डेली करतो म्हणून आपल्याला थोडंसं नॉर्मल झाला. चला आता आपण थोडीशी केअर घ्या, तुम्ही पण केअर घ्या. स्पीड वर्कआउटमध्ये कधी पण सेफ्टी पाय टाकणं लागतो, दरवेळेस सांगतो मी. तर मग चला, आता हे वॉकिंग झाली थोडीशी, आता आपण वर्कआउट करत जाऊ. चला, आपली पहिली एक्सरसाइज, ज्या लोकांना नी प्रॉब्लेम आहे, आपण काल एक्सरसाइज केली त्याच्यामुळे थोडंसं आपल्या नीला प्रॉब्लेम आला. त्यासाठी आपण काय करू, बाकीचं वर्कआउट सगळा बंद केला. आता नीसाठी जे रिकवर पेन असते, एक्सरसाइज असते, ती करू आता. तर चला, पहिली एक्सरसाइज सांगू तुम्हाला. कधी पण सपोर्ट घ्यायचा, भिंती सपोर्ट घ्यायचा, आणि ज्या पायात पेन आहे त्या पायाला बॅक साईडला ठेवायचा. बॅक साईडला पुढं पुश केला आणि करायचं, भिंतीला पुश करायचं. पुश केलं ना, मागचा पाय स्ट्रेट केला तर इथून हे पूर्ण मसल टाईट होऊन जाते. जेवढी आपली इंजुरी झालेली ना, याच्यावर पूर्ण ट्रेस आला पाहिजे. पूर्ण पुश करायचं, पुढं पूर्ण ट्रेस येतो. लेग चेंज, पुढचा बेंड करायचा, मागचा सरळ ठेवायचा कधी पण. तर याचे 5-6 सेट मारू. चला. तर चला, पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. तर आता दुसरी एक्सरसाइज करतो. चला, हे सगळं नीसाठीच आहे. नीचे जे बॅक साईडला पेन होतो ना, त्यासाठी फक्त दुसरी एक्सरसाइज. चला, तर चला आता दुसरी एक्सरसाइज बघू. आता आपण हे दोरी सपोर्ट घ्यायचा कधी पण. फ्लॅट झोपायचं पहिले दोरी सपोर्ट घ्यायचा, आणि फक्त टोला लावायचं कधी पण. इथं दोरी लावायची, इथं. शिवाय तुम्ही अशी गाठण मारू शकता, दोरी हालू नये म्हणून. इथं बांधायची, आणि समोरचं पाय असतो जास्त वर नाही घ्यायचा, इथपर्यंत घ्यायचा, आणि बॅक वाढायचं फक्त. बघ, पुढचं फ्रंट वाढायचं फक्त. हे टो वाढला ना, बॅकला परत ट्रेस होतो. तर मग लेग चेंज पुढच्या साईडने करायचं. जास्त पाय नाही उचलायचं, फक्त इथपर्यंत. फक्त पुढून असा बेंड झाला पाहिजे. तर पूर्ण मागच्या मसलवर ट्रेस येतो, आणि इथून सगळी जी आपली इंजुरी झालेली असते ते सगळं रिकवर होऊन जातं.
चला तर मग ह्याची सेट मारू आपण. तर 2 एक्सरसाइज कंप्लीट झाल्या आपल्या. तर आता तिसरी एक्सरसाइज बघू. तर तिसरी एक्सरसाइज आहे आपली रोल एक्सरसाइज करू. रोल कसा करायचा आणि आपण तर डेली स्ट्रेचिंग मध्ये नंतर एंडला करतोच, पण आता इंजुरी मध्ये कसा करायचा सेम आहे. तर चला बघू. तर फ्रंट रोल काय करायचा, पहिली गोष्ट रोल घ्यायचा. रोल कोणता पण, फम रोल असून दे, आपला जुगाडमधला आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, ग्लूट्सवर जायचं. ग्लूट्स इथून, कारण की नस इथून तर इथपर्यंत काही पण झालं तर इथून इथपर्यंत फ्री करणं लागते. तर पहिले ग्लूट्सवर जायचं. पायाचा हाताचा सपोर्ट घ्यायचा. ग्लूट्स क्लिअर करायचा. मग नीवर यायचं. दबाव टाकायचा, प्रेस करून पाय पुढे मागे घ्यायचा. इथपर्यंत झालं. पहिले इथून एवढं, मग इथून एवढं, मग इथून पुढचं. ते सेम आता ह्याचं 1 2 3 हे 3 टप्प्यात या लेगचं एक सेट, या लेगचा एक सेट, असे 4-5 सेट मारू आपण. तर चला. कुकू लावल्यावर करावं लागतं ते. तर रोल एक्सरसाइज आपली कंप्लीट झाली. तर चला नेक्स्ट वर्कआउट जाऊ आपण. भाऊ पैसे दिले नाही काय म्हणून वाजत नाही, काहीच नाही म्हणलं ते डीजेवाला. मग मध्ये आला, लगेच त्यानं वॉर्निंग दिली, म्हणजे कृपया डीजे पासून थोडस लांब थांबा. लगेच तो समोर होतो, तू आमच्यापासून लांब थांब. जेव्हा त्यांना आवाज
तर आपले डिप्स एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आता आपण स्ट्रेचिंगकडे जाऊ आणि रेग्युलर आपले स्क्वॉट्स वर्कआउट आहे ते करू. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आपला आजचा वर्कआउट होता पूर्ण नी पेनचा. तर चला स्ट्रेचिंग करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. तर आता स्ट्रेचिंग करू आपण. स्ट्रेचिंगमध्ये सगळ्यात कंपल्सरी आपलं ॲप्स वर्कआउट आहे. तर चला. मेहनत कशी करणार तुम्ही. म्हणजे काय तुम्ही अजिबात मनावर नाही घेणार. तुम्ही बोलशाल डबल मला काहीतरी करायला लावशाल. मी भोळा आहे, मी लगेच फसून जातो तुमच्या भाषेत. त्याला पहा तिकडे पहा बरं. लवकर पहा पिक्चर संपून जाईल नंतर तिकीट द्या ना. अरे बा सूर्यनमस्कार करू. दुखू लागलं. सर सरची सुट्टी आहे. चार एक कोटीचे असं म्हणलं होते. नाही एवढं मागणं हा एवढी माग नसेल. मी तो ते ह्याच्यात आयच्या गाड्या आपल्याकडे आणले जुगाड आहे. काय जुगाड नको. तर आपली स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. तर कधी पण आपण वर्कआउट करायचं स्पीड वर्कआउट करायचा असला तर कधी पण लक्ष द्यायचं. लक्ष करून, कारण की स्पीड वर्कआउटमध्येच इंजुरी जास्त व्हायची चान्सेस जास्त असते. लॉंगमध्ये बाकी आपण वर्कआउट करतो ह्याच्यामध्ये होत नाही. कारण की आपलं स्पीडमध्ये असतो. स्पीडमध्ये बॉडी बॅलन्स ओके राहिले ठीक आहे. नॉर्मल झाली ना सगळ्यांकडून होऊ शकते गलती ती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काळजीपूर्वक करा. आजचा थोडा वर्कआउट केला त्यांनी रिलीफ भेटला थोडासा. अजून उद्या पण करू आपण. जोपर्यंत पाय 100% रिकवर होत नाही तोपर्यंत वर्कआउट करायचं नाही. कारण की हीच इंजुरी वाढत जाते आणि ही मोठी होऊन जाते. त्याच्याने तुमचे 2-4 महिने वाया जाईल. मग ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इंजुरी झाली तर लगेच थांबून जा. वाचलंच त्याला आईस लावा. जेवढं रिकवर करता येईल तेवढं रिकवर करा तुम्ही 2-3 दिवसात. जेव्हा पाय आपला इंजुरीमध्ये आहे तेव्हा अदर एक्सरसाइज करा. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पण थांबायचं नाही. आपण दुसरी एक्सरसाइज करू. लेग न करता अप्पर बॉडीची वर्कआउट करू. जोपर्यंत आपली लोअर बॉडी ओके होत नाही तोपर्यंत. तर चला मी आता ॲडव्होकेटला ॲडमिशन घेणार.
बॅग घेतो का? तर चला बॅग आण ना बॅग. इथून बारीक झाली सोल ओके, पण खालची हे बाय हा आतमध्ये आतमधून पाय पूर्ण हे इथपर्यंत गेलं दिसलं. हा तेच फक्त हे सोलच बाकी राहिले. मग हे रनिंग करताना फक्त बसू राहिलं ना पायाला, आणि या दोन्हीच्या मध्ये सेंटरला पाय आपलं आहे दोन्ही सेंटर. काय राहिलं? काहीच नाही. पण हे कसं काय झालं बरं? हे थंड आहे ना, या शूजचं हेच थंड असतो. वॉकिंग शूज टाईप असतो हा. जास्त दिवस चालत नाही, आपण रेग्युलरमध्ये घालायला बरं आहे. कंटिन्यूमध्ये किती दिवस झाले याला? 6 महिन्यावर झालं. वर्षामध्ये शूज एंड होतो कधी पण, एवढं लक्षात ठेवायचं. वर्ष 2 वर्ष जात नाही. वरचं आता हळू जसं हे वरचं भिजवायचं नाही, भिजलं नाही कमजोर होऊन जातं, फाटू लागतं हळू. आज तर घ्यायचं ते म्हणते नेमकं आम्हाला कोणत्या ठिकाणचं होतं सर्व झालं. तिथे थोडं झालं तरी गोष्ट नाही जाते. मम्मी धुतल्यावर म्हणते अजून 2-3 वर्ष आहे आज घे बूट धुतल्यावर. चालतो 2-3 वर्ष अजून 2-3 वर्ष धुतला गेलं की 90 दिवस लागले बरं का. हो 90 ते आतून माहित नसतं. आपण म्हणतो हे शूज खराब आहे, शूज काय झालं या शूजला. बरं आता तुम्ही विचार केला का? क्या? ते म्हणे